नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 8 मार्च 2026 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील कापूस बाजारभाव बघता कालच्या बाजार सत्रामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावात ही स्थिरताच बघायला मिळाली असून त्यामध्ये बोरगाव मंजू, अकोला, घाटंजी आणि हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती तर बऱ्याचशा बाजार कापूस बाजारभावामध्ये ही स्थिरताच बघायला मिळाली आहे. त्याचबरोबर उच्चांकी बाजारभावाचा विचार केला तर हिंगणघाट त्याचबरोबर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लॉंग स्टेपल लांब धाग्याच्या कापसाला जवळपास 8,000च्या वर बाजारभाव मिळताना दिसत आहे. त्याचबरोबर सर्वाधिक आवक मित्रांनो हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बघायला मिळाली आहे. या ठिकाणी 10,000 क्विंटलच्या वर काल कापसाची आवक होती. त्याचबरोबर कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यातील कालचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो घाटंजी, जिल्हा यवतमाळ. कापूस LRA मीडियम स्टेपल या ठिकाणी 1140 क्विंटलपर्यंत आवक होती. कमीत कमी कापूस बाजारभाव होते 7,720 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,850 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,999 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला. कापूस लोकल 390 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 8,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 8,035 रुपये प्रति क्विंटल. तर लांब धाग्याच्या सुपर क्वालिटी कापसाचे बाजारभाव या ठिकाणी 8,050 रुपयापर्यंत निघालेले आहे. त्यानंतर बाजार समिती आहे बोरगाव मंजू, जिल्हा अकोला. कापूस लोकल 246 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 7,830 रुपये. सर्वसाधारण दर 7,950. तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो उमरेड, जिल्हा नागपूर. कापूस लोकल 768 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर 7,000 रुपये. सर्वसाधारण दर 7,420. तर जास्तीत जास्त दर 7,770. त्यानंतर देऊळगाव राजा जिल्हा आहे बुलढाणा. आवक या ठिकाणी आलेली होती लोकल कापसाची 1,000 क्विंटलची. कमीत कमी दर 7,400 रुपये. सर्वसाधारण दर 7,650. तर जास्तीत जास्त दर 7,795 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव, जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल 1,700 क्विंटलपर्यंत आवक होती. कमीत कमी दर 6,900. सर्वसाधारण दर 7,800. तर जास्तीत जास्त दर 7,925. त्यानंतर अमरावती. आवक 55 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,400. सर्वसाधारण दर होते 7,512 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 7,625 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो सावनेर, जिल्हा नागपूर. या ठिकाणी आवक देखील स्थिर बघायला मिळालेली आहे. जवळपास 2,500 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7,500 रुपये. सर्वसाधारण दर 7,600. तर जास्तीत जास्त दर 7,650. त्यानंतर समुद्रपूर. आवक 988 क्विंटल कापूस. कमीत कमी दर 7,000 रुपये. सर्वसाधारण दर 7,500. तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे जालना. कापूस हायब्रिड 155 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती मित्रांनो. कमीत कमी दर 7,930 रुपये. सर्वसाधारण दर 7,960. तर जास्तीत जास्त दर 7,986 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वणी. 1,234 क्विंटल कापूस आवक. कमीत कमी दर निघालेले आहे 7,690 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,899. तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती नेर, परसोपन, जिल्हा यवतमाळ. 22 क्विंटल कापसाची आवक होती आणि या ठिकाणी मित्रांनो जबरदस्त कापसाच्या बाजारभावामध्ये दबाव बघायला मिळालेला असून सर्वसाधारण जास्तीत जास्त आणि कमीत कमी दर फक्त 7,000 रुपयापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती नेर परसोमध्ये या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर बदनापूर 122 क्विंटल लोकल कापसाची आवक होती मित्रांनो. या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे 7,962 रुपये. सर्वसाधारण दर 8,007. तर जास्तीत जास्त दर 8,010. त्यानंतर सिंधी सेलू. कापूस लॉंग स्टेपल 2,700 क्विंटलपर्यंत आवक. कमीत कमी दर होते कापसाचे 7,150. सर्वसाधारण दर 7,850. तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे किल्ले, धारूर. कापूस मीडियम स्टेपल 588 क्विंटलपर्यंत आवक होती. कमीत कमी दर निघाले आहे 7,911 रुपये. सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,949. तर जास्तीत जास्त दर 7,969. त्यानंतर बाजार समिती आहे बरोरा, शेगाव. कापूस मीडियम स्टेपल 240 क्विंटलपर्यंत आवक. कमीत कमी दर होते 6,950 रुपये. सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,500 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर 7,670 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट, जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल जबरदस्त 10,200 क्विंटलपर्यंत या ठिकाणी सर्वाधिक आवक होती मित्रांनो. राज्यातील सर्वसाधारण दर होते 7,870 रुपयापर्यंत. कमीत कमी दर 7,000 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त दर होते
8,055 प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. राज्यातील कापूस बाजारभाव बघता बऱ्याच बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये आतापर्यंत ही स्थिरताच बघायला मिळालेली असताना काही ठराविक बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये हळूहळू दरवाढ कालच्या खरेदी बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेली आहे. त्याचबरोबर आगामी काळामध्ये या महिन्याच्या शेवटपर्यंत आणखीन बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.